काय आपण आतमध्ये घेऊन बसलेलो आहोत हे आपल्याला आज कळणार आहे. ते मूल तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही किती दिवसाचं काय घेऊन बसलेला आहात आज. पण ते मूल तुमच्याशी बोलण्यासाठी त्याला प्रेम आपुलकी द्यावी लागेल. तुम्हाला त्याला प्रेमाने जवळ घ्यावं लागेल. मग त्याला सुरक्षित वाटलं तर मग ते तुमच्याशी बोलायला लागेल. जर त्याला सुरक्षित नाही वाटलं तर ते नाही बोलणार. याचा अर्थ तुम्हाला इथं त्याच्याशी बोलण्यासाठी तो आपुलकी भाव, ते लहानपणी त्याला प्रेमाने तुम्ही काय म्हणत होतात ते म्हणणं इम्पॉर्टंट आहे. ते टोपण नाव घेणं इम्पॉर्टंट आहे. तर ती भावना तुमची आतून येईल. तर आजचा मिरर वर्क खूप इम्पॉर्टंट आहे. चला तर काय बोलायचं आहे आता इथं ते बोलायचं आहे. मिरर वर्क. कॅमेरा ऑन करू शकता. चला. जेव्हा तुमचं बोलणं संपेल तेव्हा ही स्वयंसूचना स्वतःला द्यायची आहे. आता इथं टोपण नाव वापरायचं आहे. तुमचं तुम्ही वापरू शकता. माझं जे आहे ते मी वापरेन. मला तर अन्नूच म्हणायचे म्हणा, वेगळं काही नव्हतं माझं. चला 3 वेळेस म्हणायचं आपल्याला हे. प्रिय अन्नू, लाडकी, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तू मला खूप आवडतेस. मी इथं आहे तुझ्यासाठी नेहमीकरिता. तू सुरक्षित आहेस. प्रिय अन्नू, लाडकी, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तू मला खूप आवडतेस. मी इथं आहे तुझ्यासाठी नेहमीकरिता. तू सुरक्षित आहेस. तिसऱ्यांदा. प्रिय अन्नू, लाडके, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तू मला खूप आवडतेस. मी इथं आहे तुझ्याकरिता नेहमीकरिता. तू सुरक्षित आहेस. म्हणजे त्या लहान मुलाला तू सुरक्षित आहे हे सांगणं खूप इम्पॉर्टंट आहे. तेव्हा ते तुमच्याशी बोलायला लागेल. तेव्हा ते तुम्हाला सांगायला लागेल की अच्छा तू असं करू शकते. तू त्यावेळेस हे केलं होतं, त्यावेळेस ते केलं होतंस. मग तुला ते सांगायला लागेल आतमधून. तर हे आपल्याला सुरुवातीला अवघड वाटेल. कारण आपण हे कधीच केलेलं नाही आहे किंवा कधी बोललेलोच नाही आहे आपण. त्या मुलाला कधी समजूनच घेतलेलं नाही की जे आपल्या आतमध्ये आहे त्या. आज त्या मुलीशी आपण आज बोलायचं आहे. त्या मुलीला आज सुरक्षितता द्यायची आपल्याकडनं की तू घाबरू नकोस. मी तुझ्या सोबत आहे. नेहमीकरिता मी तुझ्यासाठी आहे. आणि तू सुरक्षित आहेस. हा मिरर वर्क आज कंपल्सरी सगळ्यांनी सकाळी उद्या उठल्याबरोबर करायचा आहे किंवा रात्री झोपण्याच्या आधी. दोन्ही वेळेस करायचं आहे. उठल्याबरोबर पण करायचंच आहे. झोपण्याच्या आधी यासाठी करायचं आहे की ते जे काही अफर्मेशन आहेत, ज्या स्वयंसूचना आहेत त्या आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये गेल्या पाहिजे. आणि सकाळी उठल्याबरोबर पण याच्यासाठी की एकदा आपण स्वतःला स्माईल दिलं, छान म्हटलं की आपला पूर्ण दिवस पण छान जाणार. आपल्याला माहिती आहे आपलं सबकॉन्शियस माइंड हे 2 वेळेस ॲक्टिव्ह असतं. झोपताना 10-15 मिनटं आधी आणि उठल्यानंतर 10-15 मिनटं. तर ह्या दोन्ही वेळेस आपल्याला सबकॉन्शियस माइंडमध्ये अफर्मेशन घालायचे असतात. त्यामुळे सुरुवातीला जर अवघड वाटत असेल तर 2 वेळेस करा. जेव्हा तुम्हाला सहज होईल नंतर तर तेव्हा तुम्ही कधीही तुम्हाला आरशात स्वतःची प्रतिमा दिसली तरी तुम्ही स्माईल देऊन अफर्मेशन बोलायचे आहेत. चला, आजचं मनव्यायामन कृती आहे
या एक्झरसाइजसाठी तुम्हाला रंगीत खडू, रंगीत पेन्सिल आणि रंगीत स्केच पेन्स याची गरज लागणार आहे. 2. तुमच्या न लिहित्या हाताने, म्हणजे बहुतेक जणांसाठी डाव्या हाताने डावखुरा असल्यास उजव्या हाताने, तुमच्या लहानपणीच्या प्रतिमेचं चित्र काढा. जरा कल्पकता दाखवा. म्हणजे इथं काय करायचं, न लिहिता हाताने, म्हणजे तुम्ही जो हात लिहिण्यासाठी वापरताय तो हात आज वापरायचा नाही आहे. जो तुम्ही वापरत नाही लिहिण्यासाठी तो हात आज वापरायचा आहे आणि त्या हाताने तुम्ही स्वतःचं चित्र काढायचं आहे. कसं जमतंय बघा. कसे डोळे, इकडं डोळे, असं इकडं नाक, इकडं तोंड, इकडं असं बॉडी, हात पाय. जसं की ते 4-5 वर्षाचं मूल कसं चित्र काढत होतं, आठवतंय का? एखाद्या मुलाचं चित्र कसं काढत होतं ते मूल, ते तसंच तुम्ही ते काढणार आहात. आणि मग तुम्हाला आठवेल की त्यावेळेस जे चित्र तुम्ही काढत होता ते चित्र तुम्ही आत्ता काढताय. तर त्यावेळेस तुम्ही त्या मुलाला सांगाल की त्यावेळेस तुझं हे इकडनं हे होत होतं, हा डोळा बरोबर येत नव्हता, तर आता तू छान काढू शकतेस. म्हणजे हे काय टेक्निक आहे की त्या कंडिशन, म्हणजे त्या स्थितीमध्ये जायचं आहे की जेव्हा तुम्ही 5 वर्षाचे होता. त्याच्यासाठी डावा हात यूज करायचा आहे. जे डाव्या हाताने लिहित आहेत त्यांनी उजवा हात यूज करायचा आहे. जे नेहमी उजवा हात यूज करतायत त्यांनी डावा हात यूज करायचा. म्हणजे कसं होईल, ते 5 वर्षाचं मूल कसं ओबडधोबड चित्र काढतं ना, इकडं इकडं इकडं, त्या पद्धतीनं तुमचं ते येणार आहे. तरीही त्यातल्या त्यात छान काढण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि त्या मुलाला सांगायचं आहे की मी आहे तुझ्यासोबत, तू छान काढू शकतेस, हे सांगायचं आहे. हे चित्र बाथरूममधील आरशावर चिटकवा. या चित्राकडे पहा आणि तुमच्यातील अंतस्थ बालकाशी बोलायला सुरुवात करा. तुमच्यातील लहान मुलाला पुढील प्रश्न विचारा आणि या प्रश्नांची उत्तरं तुमच्या वहीमध्ये लिहा. प्रश्न 1. तुला काय आवडतं? त्या छोट्या मुलीला, आपल्या आतील मुलीला विचारायचं आहे की तुला काय आवडतं. मग ती सांगेल की तिला काय आवडतं. ती जे सांगेल ते तुमच्या वहीत लिहायचं आहे. दुसरं, तुला कशाचा तिटकारा वाटतो किंवा राग येतो किंवा नको वाटतं कोणती गोष्ट, तेही तिला विचारायचं आहे. ती जे काही म्हणते ते वहीमध्ये लिहायचं आहे. त्याच्यानंतर काय आवडत नाही, कोणती गोष्ट करायला आवडत नाही किंवा एखादी भाजी आवडत नाही, एखादा फळ आवडत नाही, जे काही आवडत नाही ते लिहायचं. चौथं, तुला कशाची भीती वाटते, कोणत्या गोष्टीची भीती वाटते ते लिहायचं. दुसऱ्यांच्या समोर बोलायची भीती वाटते, अंधाराची भीती वाटते, गाडी चालवायची भीती वाटते, एखादी गोष्ट सांगायची भीती वाटते, जे काही वाटतंय आत्ताच्या मोमेंटला, जो काही तुम्हाला वाटेल ते लिहायचं आहे. तुला कशाची गरज वाटते, आत्ता तुला कशाची गरज वाटते, तुला काय करावं असं गरज वाटते, तुला काय घ्यायचं आहे, पैशाची गरज वाटते, तुला कोणी चांगलं बोलावं असं गरज वाटते का, कोणी तुझ्याबरोबर आज हॉटेलमध्ये जावं, फिरायला यावं याची गरज वाटते, कोणत्या गोष्टीची गरज आहे तुम्हाला आत्ता, ती गोष्ट लिहायची आहे. तुला काय हवं आहे, तुला आत्ता काय हवं आहे, जे काही हवं असेल, छोट्यातली छोटी असेल ना का मोठ्यातली मोठी असेल,
ठीक आहे, मला आत्ता एखादी साडी हवी आहे, एखादा ड्रेस हवा आहे, एखादी क्लिप हवी आहे, एखादं कानातलं हवं आहे, जे काही हवं आहे ते लिहायचं आहे. छोटं का असे ना का मोठं का, जे काही असेल ते. तुला आनंदी ठेवण्यासाठी मी काय करू शकतो? तुला आनंदी ठेवण्यासाठी मी काय करू शकते हे त्याला विचार. म्हणजे त्याचा आनंद कशात आहे हे त्याला विचारा. म्हणजे ते उत्तर देईल की माझा आनंद याच्यात आहे, म्हणजे मग मी हे करेन. मग आनंद कशात आहे ह्याची डेफिनेशन प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते. समाधान हे प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. सुख हे प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. तुम्हाला आत्ता कोणत्या गोष्टीत आनंद वाटेल? ठीक आहे, आत्ताच्या मोमेंटला ठीक आहे, तुम्ही खूप कंटाळलाय, तुम्हाला घरात नको वाटते, बाहेर जायचं आहे कुठं, ठीक आहे. आत्ता आनंदासाठी तुम्हाला काय करायचं? मला आत्ता काहीच करायचं नाही आहे, फक्त मला फिरून यायचं आहे 10 मिनटं 15 मिनटं बस. तेवढा आनंद मला असं सगळं निसर्ग बघायचं आहे, हे बघायचं, जे काही तेवढ्या 15 मिनटासाठी 20 मिनटासाठी तुम्हाला जो काही आनंद वाटेल ती गोष्ट त्याला करायचं. आणि त्या गोष्टीसाठी काय करू शकते? तर उठायचं, जायचं, वॉकिंग करून यायचं. जे काही तुम्हाला आत्ताची डेफिनेशन वाटते. ठीक आहे, एखादा पिक्चर बघायचा असेल, पिक्चरला जाऊन या. घरी बघा पिक्चर, एखादं काय बघायचं असेल ते पहा. आत्ताच्या मोमेंटला तुम्हाला आनंदी राहण्यासाठी कशाची गोष्ट आहे, तर ती गोष्ट त्यांनी सांगितली तर ती गोष्ट करायची आहे. या मोमेंटला आपल्याला आनंदी राहणं शिकायचं आहे. एकदा का तुम्ही त्या मोमेंटला आनंदी राहणं शिकायला सुरुवात केली की प्रत्येक मोमेंटला तुम्हाला आनंदी राहायला जमणार आहे. हे तुम्ही म्हणाल इतकं सोपं आहे का? तुम्ही सांगताय ठीक आहे, पण हे करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत आणि हे होतं आणि होणार आहे. प्रयत्न हे तुमच्या हातात आहेत. तुम्ही किती विश्वासाने हे करताय त्याच्यावर सगळं डिपेंडंट आहे. तुम्ही सहज विश्वासाने जितकं कराल तितकं हे मिरर वर्क तुम्हाला सहज छान वाटणार आणि त्याचा रिझल्टही खूप छानच आहे. त्यामुळे जी आजची प्रश्न आहे त्याची उत्तरं क्लिअर जी तुम्हाला आत्ता वाटतायत त्या पद्धतीनेच द्यायची आहेत. आता डोळे बंद करा आणि काही मिनटं वेळ घ्या स्वतःला. आठवून पहा, तुम्ही आत्तापर्यंत तुमच्यातील आतील बालकाबद्दल काय शिकलात याचा विचार करा. म्हणजे तुमच्या आतील बालकाबद्दल तुम्ही काय काय शिकलात, म्हणजे त्याच्याकडनं काय काय समजून घेतलं, त्याच्याकडनं काय शिकलात तुम्ही आज, की त्याने तुम्हाला हे सांगितलं, त्याने तुम्हाला जे सांगितलं, जे काही सांगितलं, जी उत्तर आपल्याला जी द्यायची आहेत ती, कशाची भीती वाटते ते सांगितलं, त्याला काय आवडतं ते सांगितलं, त्याला काय आवडत नाही ते सांगितलं, त्याचा आनंद कशात आहे ते सांगितलं. तर त्यातनं तुम्ही काय शिकला? की मला आनंद व्यक्त केला पाहिजे, त्याच्यासाठी हे 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 केलं पाहिजे, मला हे शिकले मी त्याच्याकडनं. हे तुम्हाला इथं लक्षात येईल आणि त्या पद्धतीने हे आजची कृती लिहायची आहे. आणि ही खूप इम्पॉर्टंट आहे आजची, आणि मजा येणार आहे तुम्हाला हे करायला, छान वाटणार आहे. कारण लहान मुलाशी बोलायला सगळ्यांनाच आवडतं, सगळ्यांनाच छान वाटतं. मग आपल्या आतील लहान मुलाशी बोलायला का नाही आवडणार आपल्याला? लहान मूल दिसलं की तसंही आपल्याला प्रेम येतंच. मग आपण आतल्या लहान मुलाशी का नाही प्रेम करणार आहे? आज सुरुवात तरी करा, आपोआप होतं ते. चला, तर मग हा वहीत लिहायची कृती होती, ती सगळ्यांनी लिहायची आहे. नंतरचा आहे आपला हृदयस्थ विचार.
हृदयस्थ विचार आहे, मी माझ्यातील अंतस्थ बालकाला प्रेमाने आलिंगन देते. चला तर 3 वेळेस म्हणायचं आहे. मी माझ्यातील आतील बालकाला प्रेमाने आलिंगन देते, म्हणजे प्रेमाने मिठी मारते. मी माझ्यातील आतील बालकाला प्रेमाने आलिंगन देते. मी माझ्यातील आतील बालकाला प्रेमाने आलिंगन देते. हा जेव्हा तुम्ही इथं फिक्स कराल हृदयाचा विचार, तेव्हा तुम्हाला त्याच्यावरती प्रेम यायला लागेल. तुमच्यातील आतील बालकाची प्रेमानं आस्थेने काळजी घ्या. ते तुमच्यातील लहान मुलं आहे, जे घाबरलंय, भेदरलंय, म्हणून ते तुम्हाला दुखावते. त्याला कळत नाही की काय करावं. ते घाबरलंय, त्यामुळे त्याला कळत नाही की काय करावं. तर त्याला तुम्ही समजून घ्या, त्याला प्रेम द्या. तुमच्या त्या भेदरलेल्या, बावरून घाबरून गेलेल्या लहान मुलाला आश्वस्त करा की मी आहे तुझ्यासाठी, तुझ्यापाशी. त्याला प्रेमाने आलिंगन द्या आणि त्याच्या गरजा भागवण्यासाठी, त्याची काळजी घेण्यासाठी जे काही करणं शक्य आहे ते सर्व करा. काहीही होऊ दे, तुम्ही त्याच्यासाठी आहात आणि नेहमी आहात. हे लक्षात ठेवायचं आहे की तुम्ही त्याच्यासाठी आहात. सदा सर्व काळ हे तुमच्यातील बालकाला कळू द्या आणि ही सुरक्षतेची जाणीव त्याला झाली आहे याची खात्रीही करून घ्या. ही खात्रीही बाळगा. त्याला द्या खात्री की मी तुझ्यासोबत आहे. तुमच्यातील बालकाला माहीत असू दे की तुम्ही त्याला कधीच एकटं टाकून जाणार नाही. तुम्ही त्याच्यावर अविरत प्रेम करत आहात. हे त्याला जाणीव करून द्यायची आहे. त्याला खात्री करून द्यायची आहे की ते सुरक्षित आहे. तर यासाठी आपल्याला त्या हृदयाचा विचार काय करावा लागेल की मी माझ्या आतील बालकाला प्रेमानं आलिंगन देत आहे. म्हणजे त्याला मिठीत घेतलेलं आहे, त्याला प्रेम करत आहे, त्याला आपुलकी दाखवत आहे. हे करावं लागेल. ओके. तर आजचा हा हृदयस्थ विचार इथं संपलेला आहे. आणि आता ध्यानतंत्र. आजचं मेडिटेशन हे इम्पॉर्टंट आहे. मुक्त व्हा, मनावरील ओझी झटकून टाका, सोडून द्या आणि आरामात राहा. जे काही आपण आतमध्ये इतक्या दिवसांचं घेऊन बसलेलो आहोत ते आज सोडून द्या. त्याला आज झटकून द्या आणि आपल्या आतील लहान मुलाला आज प्रेम करायला शिका. त्याला समजून घ्या, त्याला सुरक्षित वाटेल, त्याच्यासाठी काय काय करता येईल ते करा. चला तर मग म्युझिक लावते. I spend a lot of time going and working with neuroscientists to hack my brain. Just like I go to a gym to work out, I also... आवाज येतोय? म्युझिक पण ऐकायचं आहे. आता जे इथं हे जे मेडिटेशन आहे ते गायडेड मेडिटेशन आहे. मी जसं बोलते तसं तुम्हाला ॲक्शन करायची आहे. एक मिनिट, मी आवाज कमी करते. आवाज थोडा कमी करते. मी म्युझिकचा एकदम बारीक ठेवते. आजचं जे मेडिटेशन आहे ते गायडेड मेडिटेशन आहे.
मी जसं इन्स्ट्रक्शन देते ते फॉलो करायचे आहे तुम्हाला, त्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. म्युझिक एकदम बारीक लावते मी. ओके, चला मी जे बोलते त्या पद्धतीने करायचं आहे. ॲक्शन मुवमेंट आहे आजची. चला, एक छान खोलवर दीर्घ श्वास घ्या. श्वास घ्या. डोळे बंद करा. आणखी एक दीर्घ श्वास घ्या. तुमचं शरीर सैल सोडा. बॉडी रिलॅक्स करायची एकदम. जे काही इथं कुठं तुम्हाला हे वाटत असेल तर ते एकदम रिलॅक्स करायचं. थोडं हात हलवा, थोडं हे करा, तर बॉडी रिलॅक्स सैल सोडा. आता इथं आरामात पडून राहा, त्याच्याऐवजी आरामात बसा. तुमचं लक्ष तुमच्या पावलांवर केंद्रित करा आणि त्यांना सैल करा. तुमचं लक्ष तुमच्या पावलांवर केंद्रित करा, त्यांना सैल करा. कोणताही ताण नको. आता तुमच्या पायाचा घोटा आणि टाच सैल सोडा. तुमचे पाय जड होऊ देत. अशाच पद्धतीने वरचा पाय, पोटऱ्या, गुडघे सैल सोडा. रिलॅक्स करीत जा. पायापासून वरपर्यंत रिलॅक्स व्हायचं. रिलॅक्स रिलॅक्स. मांड्याही सैल सोडा. रिलॅक्स करा. त्या जड होत आहेत. आता तुमचे नितंब रिलॅक्स करा. तेही जड होत आहेत. आता कंबर, पोट, त्यानंतर छातीचा भाग, खांदे सैल होऊन जड होत आहेत. कोणताही ताण नको. शांत शांत वाटू दे. आता खांदे, हात तसेच रिलॅक्स करा. आता मनगट, त्यानंतर हाताचा पंजा ताणरहित होऊ दे. उर्वरित सर्व ताण तुमच्या बोटांच्या अग्रभागातून बाहेर पडू दे. बोटातून सर्व ताण बाहेर जातोय, इमॅजिनेशन करायचं. हे लक्ष देऊन पहा. दात आवळले असतील तर दात सैल करा. ओठ सैल करा. गालांवरचा ताण सैल करा, हलका करा. डोळ्याभोवतीचे स्नायूंवर लक्ष केंद्रित करा, ते सैल सोडा. कपाळावरचा ताण, आठ्या काढून टाका. तो भागही रिलॅक्स झालाय, रिलॅक्स झालाय, रिलॅक्स झालाय. डोक्याचा सर्व भाग, विशेषतः पाठीमागचा भागही सैल करा. पूर्ण ताण निघून गेलाय. ताण जाऊ दे, जाऊ दे, जाऊ दे. आता मला शांत 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 वाटत आहे.
थँक्यू थँक्यू थँक्यू. कसं वाटलं? रिलॅक्स वाटलं ना? छान वाटलं. खूप रिलॅक्स वाटलं, सगळं ताण निघून गेला असं वाटलं, जाणवलं? हो, छान वाटलं. गुड. ताण निघून गेलाय, रिलॅक्स वाटलं. तर हे जे मेडिटेशन आहे ॲज अ गायडेड मेडिटेशनच म्हणतो याला. इन्स्ट्रक्शन हे आपण जेव्हा आपल्याला बॉडी सारखं सारखं कंटिन्यू तेच तेच काम केल्याने आखडल्यासारखं होतं किंवा थकवा आलेला असतो किंवा कधी कोणत्या कामाचा ताण आलेला असतो, त्यावेळेस हे मेडिटेशन कंपल्सरी सगळ्यांनी करायचं आहे. हे मेडिटेशन म्युझिकसोबत करणं इम्पॉर्टंट आहे आणि तुमच्या आवाजात तुम्ही करा. तुमच्या आवाजात तुम्ही केलं तर अजून कसं, तुम्ही शांत जरी नुसतं झोपून राहिला तरी हे माइंड तुमचे आतलं शब्द बोलतंय हे तुम्हाला इमॅजिनेशन होईल. त्यामुळे प्रत्येक वेळेस आपल्याला ते स्वतः इन्स्ट्रक्शन द्यायची गरज नाही आहे. ते एकदा तुम्ही तुमच्या आवाजात टेप केलं म्युझिकसोबत की तुम्हाला ते फक्त ऐकायचं आहे. आत्तापर्यंत तुम्ही दुसऱ्यांचं ऐकलंय, स्वतःचं ऐका ना आता. स्वतःला स्वतः सांगा की तुला रिलॅक्स व्हायचं आहे, तुझं मन रिलॅक्स झालं आहे, तुझी बॉडी रिलॅक्स आहे, म्हणून स्वतःच्या आवाजात करायचं. स्वतःच्या आवाजात करणंही खूप इम्पॉर्टंट आहे. तर तुम्हाला स्वतःला ते अजून जास्त इफेक्टिव्ह त्याचं जाणवेल, त्याचा इफेक्ट छान अजून जाणवेल, म्हणून ते स्वतःच्या आवाजात करणं खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, चला तर मग इथं